हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि मी आता आलो आहे जो वायबडवाडीचा जो ब्रिज आहे ना, मागे दिसतोय तुम्हाला, तर त्याचं काम चालू आहे. आणि मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस दोन्ही साईडला ना त्यांचं ते लोखंडाचं कामच चालू होतं म्हणजे. तर आता एका साईडला त्यांनी भरून घेतलं आहे पूर्ण आणि अजून पण काम चालू आहे. तर तिथं ना एका साईडला टू व्हीलर आणि फोर व्हीलर जातील असा एक रस्ता करून ठेवलेला आहे त्यांनी. ते तुम्हाला दाखवतो मी आता. आणि त्यानंतर जी बीडला रेल्वे आली होती ना, तर तिने बघा ह्या अशा पटऱ्या टाकलेल्या आहेत. अशाच पटऱ्या टाकत ती बीडची रेल्वे अशी पुढे गेलेली आहे. खाली पण जाऊन दाखवतो तुम्हाला, पण हे बघ सध्या तरी असं गेलं आहे त्यांनी. सगळे असे पटरे टाकत गेलेले आहेत. एक पूर्ण खूप लांबपर्यंत गेले असतील, कारण की आत्तापर्यंत सगळ्या स्टेशनवरती ते दिसतं हेच. आणि मी खाली जाऊन पण तुम्हाला दाखवतो. तर आता तुम्हाला ते ब्रिजवर जाऊन दाखवतो की तिथलं काय काय काम झालेलं ते. तर त्याला तुम्हाला मी दाखवतो की किती काम झालं. आणि ज्यावेळेस मी आलो होतो ना हा ब्रिजचं शूट करायला, त्यावेळेस काहीच काम नव्हतं झालेलं. फक्त त्यांचं ते फिटिंग वगैरे चालू होतं, लोखंडाचंच काम वर्किंगमध्ये होतं. तर आत्ता सध्या त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. बघू शकता इकडं तर पूर्ण लोखंडाची फिटिंग करून झालेली त्यांची. आणि इकडं असं त्यांनी ते हे बांधले, सिमेंटाचं बांधून ठेवलं ह्या साईडला प्रोटेक्शन. आणि त्यावेळेस काहीच नव्हतं पूर्ण. आणि आता त्या साईडला त्यांनी जो येण्या जाण्यासाठी जो गावकऱ्यांना जो मार्ग आहे ना, तो इथं त्यांच्यासाठी मोकळा केला आहे, बनवून म्हणजे रेडी केला आहे. मला वाटतं टेम्पररी केला असेल, कारण की तिकडनं तुम्हाला दाखवलं होतं मी, तिकडनं शॉर्टकट केलं होतं त्यांनी. तर इथून टू व्हीलर आणि फोर व्हीलर आरामात जाऊ शकतात, येऊ जाऊ शकतात. तर हे असं आहे. आणि इकडे सध्या काम चालू म्हणून हे नाही काहीच बनवलं. आणि खाली दाखवतो तुम्हाला, तिथं खड्डे खांदून ठेवलेले आहेत त्यांनी. मला वाटतं ह्याचं कशाचं काय माहिती तो खड्डा. आणि खाली पटरी टाकलेले आहेत दोन म्हणजे साईडले, हे असं. आणि ह्यांचं हे असं काम चालू आहे. खाली जात खाली नाही जाता ना, इकडनं जाऊ इकडच्या साईडनं. का जायचं तिकडनं नाही, ह्या साईडने खालून जावं लागेल मला वाटतं. आहे का रस्ता? मी मागच्या वेळेस तिकडनं गेलो होतो माहिती का. नाही इकडनं खूप हार्ड नाही जाता ना, काही आपल्याला तिकडून सोपं पडेल. चल खाली जात होतो आम्ही आणि तुम्हाला खालचं दाखवतो. इकडून पण जाते मला पण, इकडून जाताच येत नाही कारण की इकडून खूप हार्ड आहे. त्याच्यामुळे आता आम्ही जातो पलीकडच्या साईडने. आणि तुम्हाला खाली पण दाखवतो किती म्हणजे काय काय झालेलं ते. खाली काय पटरीचं एवढं काय झालेलं नाही विशेष का, कारण की आजच्या जसंच तसंच. पण ब्रिजचं जे काम आहे ते झालं आहे, पण जेवढं व्हायला पाहिजे ना तेवढं नाही झालेलं. तुम्ही काय सांगा. हां थोडं झालेलं आहे. आता इथून जातो आम्ही खाली, कारण की जर हा बरं वाटतो रस्ता जाण्यासाठी. भारी काय रस्ता भारी. तिकडचा रस्ता एवढा चांगला सोडला आहे, मला इकडून आणते. जाऊ चला ट्राय.
थोडं रिस्की आहे इथून खाली जायला. घसरलं असतं तर झालं. हे बघा असं खाली आता आलो तर आम्ही आणि असं झालेलं म्हणजे हे तर ऑलरेडी अगोदरच होतं. फक्त त्यांनी ज्यावेळेस त्या ब्रिज नाही का त्याच्या पलीकडेपर्यंतच त्यांनी खडी टाकली होती. आत्ता सगळीकडे खडी टाकलेली. हे एक काम झालेलं आहे खडीचं. आणि हां लॉक पण राहिलेत लावायचे आणखी. तर इकडे जाऊ आपण अगोदर. पण सगळ्यात जास्त जे म्हणजे इथलं मोठं काम जे होतं ना खडी हातरायचं आणि लेवल करून घ्यायचं ते भरपूर झालेलं. आणि दोन्ही साईडला पटरी येऊन पडलेली आहे. त्याचं काम कधी चालू करते ते माहीत नाही. आणि हे मध्ये हे जे पटरी आहे ना त्यांचे लॉक जे आहेत ते लावणार आहेत का काढणार आहेत ते माहीत नाही. पण भरपूर लॉक येऊन पडलेले आहेत मध्ये. एक दोन च्या गॅपने लावलेले आहेत लॉक. 2-3 तरी त्यांना विकायला ते जमणारच नाही. इलिगल आहे. तरी कसं नाही काय. जिथपर्यंत जाऊ ना तिथपर्यंत हे झालेलं काम त्यांचं. खडी टाकून झाले खडी टाकून लेवल करून झालेले. तिकडं ना त्यांचं हे चालू आहे आपलं काय म्हणतात ते मशीन. तर नाही मशीनला त्यांनी ते हे लावले ते ब्रिजवरती त्यांनी मशीन लावलेली. त्याच्यामुळे एवढा आवाज येतोय म्हणून म्हटलं चला इकडचं तुम्हाला दाखवतो अगोदर. तर इथे एक मोठा खड्डा खांदलेला आहे त्यांनी. पाणी पण आहे ह्याच्यामध्ये. पावसाचं पाणी का खालचं काय पण पाणी पण. आणि पुढं एक झालं आहे मला वाटतं तो ह्याचा असणार आहे इलेक्ट्रिक खांबसाठी आय थिंक. एवढ्या लांब डिस्टन्सवरती काय माहिती मला ना. तिकडं हां लांबपर्यंत ते खांब दिसत होते त्याचे इलेक्ट्रिक खांब. पण ते इलेक्ट्रिक खांब नाही आहे ते वर जे शेतीत ते खांब आहे. भरपूर स्टेशनवरती इलेक्ट्रिक खांबचं काम चालू झालेलं आहे. स्टेशनवरती प्रॉपर नाही. स्टेशनवरती काही स्टेशनवरती पण चालू आहे आणि काही त्याच्या म्हणजे थोडं लांब डिस्टन्सवर झालेलं आहे आणि काही ठिकाणी चालू आहे. तर बघा इथे एक खड्डा खांदला त्यांनी इलेक्ट्रिक खांबासाठी. काय ते सांग नाही शकत काय कशासाठी पण खांदलेत. कसलं भारी वाटते ना. पाऊस पडल्यानंतर एकदम हिरवगार होईल. त्याच्यानंतर आणखी भारी वाटेल. एवढे लांब आलतो आम्ही. ते बघा ब्रिज. इथं पण एक खड्डा. आय थिंक इलेक्ट्रिक खांबचेच असू शकतात खांब. पण त्यांनी भरपूर लाँग डिस्टन्सवरती असे पोल रावण्यासाठी अशी जागा केलेली. आय थिंक पोल रावण्यासाठीच असणार आहे शांत ते. कारण नाहीतरी तिथे एक सिमेंटाचं पण त्यांनी एक लॉक करून ठेवलं असं मजबूत पूर्ण पॅक. त्याचं असू शकतं. आणि इकडे ना इकडे नाला बनवतील. तिकडे जसं बनवलं आहे ना तसं इकडे बनवतील म्हणजे पाणी जाण्यासाठी. पावसाचं. हां अजून एक खड्डा. तर आम्ही आत्ता ना एवढं लांब आलो चालत बघण्यासाठी काही झालं का अपडेट. फक्त हे असे खड्डे दिसत खाल्लेले साईडने. हे लेवल केलेलं लॉक पडलेलं तिथं. लॉक काय इथं ह्या साईडने लॉक लावले पटरीला आणि हे लेवल करून घेतलं आणि असे साईडला पटरी पडले.
काही विशेष अजून पुढे अपडेट नाही दिसली. त्यामुळे आता आम्ही परत रिटर्न जातो आणि पुलावरती आणखी तुम्हाला पूर्ण दाखवतो की तिथं काय काय चेंज झालेलं आहे. तर जिथे जिथं खड्डे खाणलेत ना, तर मला वाटतं 100% असं बनवतील. कारण की हे जे आहे ना आपलं खंबे इलेक्ट्रिक पोल जे आहेत ना, ते रवल्याच्या नंतर त्यांना अजून ते म्हणजे खाली तर खड्डा खूप खोल खांदून ते त्याच्यात रवतात. पण त्याच्यापेक्षा आणखी त्यांना ते म्हणजे पुढे इन फ्युचर प्रॉब्लेम येऊ नये काही म्हणून त्याच्यामुळे त्यांनी ते हे बनवलं. हे जे दिसतंय तुम्हाला ह्याला ते असं आणखी त्याला मजबूत करण्यासाठी, म्हणजे ते हलू नये वगैरे, खांब पडू नये म्हणून त्याच्यासाठी ते बनवलं त्यांनी. म्हणजे प्रत्येक काही खांब्याच्या जो रवणार आहेत ना त्याच्या गॅपमध्ये ठेवतील, बनवतील तसं, आणि त्याला ते असं बांधून ठेवतील त्यांनी असं. त्याच्यामुळे ते बनवलं ते लॉक म्हणून होते थोडक्यात त्याला, खांब्याचं लॉक. ते बघा ते मशीनचा आवाज होता, पण आता एवढा नाही येणार, एवढं कॅप्चर नाही करत असतं. थांब इथं पण एक थांबलं, तसंच करतो इथं पण. बघा तर एवढं आहे. खाली बघायला गेलं ना तर खाली एवढं अपडेट नाही, थोडंफार आहे. जसं की खडी भरून घेतलेली आणि साईडने खांबी पटरून पडलेली. बाकी इथं तर जसंच तसं असं काही नाही विशेष. इकडे पण खड्डे खांदून ठेवले फक्त, बाकी काही विशेष नाही आहे इकडे. हे दोन्ही साईडला फक्त हे काम तर आधीच झालेलं आहे. ह्या दोन्ही साईड जे आहे ना तुम्ही बघू शकता की हे पाणी जाण्यासाठी केलेलं आहे त्यांनी, पण आणखी पुढं बनवायचं राहिलं आहे, पुढं हे नाही झालेलं काम. आणि तिकडचं पण एक रस्ता मोकळा आहे बरं का जाण्यासाठी गाड्यांना, आणि इकडं पण बनवलं आहे. तर असं आहे बरे. इथं काही खाली उतरण्यासाठी आणि जाण्यासाठी काही रस्ता नाही बरं का, जो आहे नॅचरल बनवलेला त्याच रस्त्याने वर जा, खाली जावं लागेल, वरती यावं लागेल. वरती गेला इथं मी इकडून जातो तसं, पण मला इकडे रस्ता बनवायची काही गरज पण नाही, अरे इकडं काही कामच नाही खाली. हो तर हे बघा, हा इथं पण इथं असं हे होतं भरपूर कचरा वगैरे, झाडं वगैरे होती, ते काढून इथे लेवल केलेले. आणि असं हे आता व्ह्यू दिसतोय वरून, भारी एकदम. तर ना रस्ता चांगला वागतोय आता बघा. मागच्या वेळेस कसं म्हणलं होतं तुम्हाला मी की काम चालू असल्यामुळे रस्ता बंद आहे, त्यामुळे एवढ्या गाड्या नाही वागत, पण आता भरपूर जातात गाड्या. आणि आता दाखवतो इकडे काही विशेष नाही झालं काही चेंज, फक्त रस्ता बनवला जाण्या येण्यासाठी. इकडे ते लेवल ते आधीच होतं, हे साईड भरून घेतली पूर्ण, हे पण पूर्ण हे होतं खाली, ते पण भरलेलं नव्हतं, पूर्ण लोखंडाचं मग होतं. तर हे जे दिसते ना हे पण साईडने ते पूर्ण काय भरलेलं नव्हतं. आणि तुम्ही बघू शकता हे पाईप बसवलेत खाली, जेणेकरून वरती पाणी साठणार नाही, डायरेक्ट खाली ब्रिजवरून खाली पडेल पाणी. हे बघा असं रस्ता आहे, गावाकडचे लोक असे येतेच जातात रस्त्यावर. तिकडं पण चालू आहे, तो शॉर्टकट आहे, तो बंद नाही केलेला. आणि असं मशीन चालू आहे आमच्या मशीनचा. हे बघा म्हणजे साईड पूर्ण खालून भरून घेतलेली, मी आलो त्यावेळेस पूर्ण खाली होतं हे पूर्ण भरून घेतलेलं आहे. आता वरती पण असं ह्याच्यासारखे हे करून घेतील, जेणेकरून दोन्ही साईडला प्रॉब्लेम नाही येणार.
मशीन कशाची मशीन आहे काय माहिती. हा वेल्डिंगची मशीन आहे, वेल्डिंग करायचं चाललं आहे. वेल्डिंग आवाज येतो की नाही काय माहीत आता. जनरेटरच आहे. मग जनरेटर आहे, जनरेटर, जेणेकरून त्यांचं ते वेल्डिंगचं काम चालू आहे तिथं. तर हा बघा एवढं काम झालेलं आहे वायबडवाडी जे त्याचं ब्रिज आहे त्याचं. तर असा होता वायबडवाडीचा जो ब्रिज आहे ना त्याचं काम. तर बऱ्यापैकी झालेलं आहे काम ह्या ब्रिजचं पण. आणि खाली पटरीचं तर पटरी येऊन पडलेली आहेत आणि तिथलं पण काम झालेलं आहे लेवल वगैरे करून. तर तुम्हाला वायबडवाडीचा जो ब्लॉग आहे तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लोकलची त्यांनी असेल तर मला कमेंट करून त्यांनी तर स्पेशली सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन असा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.